मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या 296व्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि गाज फाउंडेशन तर्फे नौदलातील संधी आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अलिबाग स्मारकात शुक्रवारी 4 जुलै रोजी सकाळी 9 वाजता भारतीय नौसेना आणि रायगड पोलीस दलाकडून अभिवादन आणि सलामी दिली जाईल। यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण होईल। कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीत 665 विद्यार्थ्यांसाठी नौदल करिअर मार्गदर्शन सत्र होणार आहे। ही माहिती सरखेल आंग्रे यांचे 9वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली। 296व्या पुण्यतिथी, कारण आपण सागरी वारसा म्हणतो, सागराबद्दल आजचं आमचं योगदान काय, तर आज भारतीय नौसेनेमध्ये आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा जो सेमिनार घेतोय तो फक्त नौसेनेमध्ये नोकरी नाही, तर नौसेनेला लागणाऱ्या अनेक ॲन्सिलरीज असतात। म्हणजे फूड अँड ड्रग मधली जर कोणी माणसं असतील तर फूड प्रोसेसिंग, एका जहाजावर टिकू शकणारं अन्नधान्य, तिथे लागू शकणारे ब्रेड, तिथे होणारं फूड प्रोसेसिंग, त्यांना उपलब्ध करून द्यायचा असलेला औषधांचा साठा, त्यांचं जलनियोजन, ह्यावर सुद्धा काम करता येऊ शकतं। ओशनोग्राफी हा एक मोठा अनटच्ड भाग आहे, ज्याला आजपर्यंत कोणी हात लावलेला नाही। तर ओशनोग्राफी एक मोठा भाग आहे ज्याच्या संदर्भात आपली मुलं काम करू शकतात। आणि जसं सिंपल सायन्सेस असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तसंच ओशनोग्राफी आहे। पण बऱ्याच वेळा ते ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूट गोव्यात असल्यामुळे निवडक लोकांना ती माहिती असते, त्यांना ती माहिती पोचत पण नाही, आणि त्याच्यामुळे कधी कधी बीएससी कसंही होऊ शकतं ही कल्पना नसल्यामुळे ती नोकरी जाते। आणि मग कुणीतरी उत्तराखंडचा एखादा विद्यार्थी असतो, तो कुणीतरी नेटवर पाहतो, तो ते व्हेकन्सी घेतो। जैसलमेर वरून आलेला मुलगा ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूट मध्ये असतो आणि पालघरचा, डहाणूचा किंवा अलिबागचा विद्यार्थी तिथे नसतो। आपल्याला कुठेतरी हे दुष्टचक्र भेदायचे म्हणून हा केलेला अल्पस्वल्प प्रयत्न। नेव्ही आणि इंडियन कोस्ट गार्ड ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातून सामील होण्याचं प्रमाण धंद्यामध्ये 3% कमी आहे। आणि त्यात सुद्धा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणा आणि पालघर हे जे किनारपट्टीवरचे जिल्हे आहेत त्यातून ह्या सैन्य दलांमध्ये जाण्याचं प्रमाण हे 0.3% कमी आहे। आजच्या स्टेजला तिथल्या वेकन्सी 40,000पेक्षा जास्तीच्या आहेत। तर तसं पाहायला गेलं तर 40,000 वेकन्सीज असताना, रोजगाराच्या संधी उपलब्ध असताना, आपल्या परिसरात उपलब्ध असताना केवळ रोजगाराची संधी माहीत नाही किंवा अनभिज्ञता आहे म्हणून एखाद्याची संधी जाऊ नये याकरता गाज फाउंडेशनचा हा प्रयत्न आहे। तसं पाहायला गेलं तर आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत। मुंबईच्या आपण जवळ आलो, त्याच्याने आपण मुंबई झालो नाही, पण ग्रामीण भाग आपला आता राहिलेला नाही। तर ही जी स्थित्यंतराचे दिवस आहेत त्याच्यामध्ये आहेरे वर्ग, नाहीरे वर्ग हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही गॅप आहे। आणि ती गॅप काही प्रमाणामध्ये मग जमिनी विका, कोणाशी तरी बरोबरी करायला जा, गाडी घेऊन किंवा घर बांधायचंय म्हणून काहीतरी जमिनी विका, काहीतरी उद्योग करायचा आहे म्हणजे काय तर टमटम किंवा डंपर घ्या, असं करण्यापेक्षा जर चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली, उद्या डिफेन्समध्ये गेली ही मुलं तर रोजगाराची संधी तर आहे, त्यांचं जीवनमान उंचावणार आहे, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे। आणि प्रत्येक वेळेला देशसेवा ही बॉर्डरवरच जाऊन करायची नसते, तर काही प्रमाणामध्ये सैन्याला किंवा सैन्य दलाला पूरक असं आपण व्यवसाय करू शकतो, अशी नोकरी जरी करू शकतो तरी एक रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होते। म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर आपण वेस्टर्न नेव्हल कमांडच्या बाहेरच्या बाजूला डिमेलो रोड आहे, जो आपण कॅटमारन पकडायला किंवा रोडो पकडायला जातो, तिथे जरी पाहिलं तरी कितीतरी टेलर्स आहेत जिथे नेव्हल टेलरिंग शॉप म्हटलं जातं, डंगरीज विकल्या जातात। त्या डंगरी मुंबईमध्ये वर्षाला 13,000पेक्षा जास्त दरवर्षी नवीन भरतात। आज 13,000 हा आकडा मुंबईच्या मानाने जरी कमी असला तरी आपल्या ग्रामीण भागातला एखादा टेलर ते काम जरी करू लागला तरी त्याच्यासाठी त्या 13,000तले 10% जरी काम मिळालं तरी 1300 डंगरी शिवण्याची ऑर्डर ही त्याच्यासाठी भरपूर आहे, दिवसाला 3-4 डंगरी शिवल्या जाते। तर अशा प्रकारच्या ही अनेक कामांच्या संधी आहेत आणि त्यातून आपल्या ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, इथलं विस्थापन थांबावं, जेणेकरून इथला स्थानिक माणूस इथे राहावा, इथल्या इकोसिस्टम बद्दल जर त्याला प्रेम आहे, इथल्या इतिहासाबद्दल प्रेम आहे, तर त्या मागच्या प्रेमाचा, मागच्या आदराचा दुवा हा भविष्याबरोबर जोडला जावा म्हणून आमचा हा प्रयत्न।